शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा. परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. विकला जाणार नाही, किती रेट काढा. काय झालं जिल्हा परिषदेनं, मिरज तालुका कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे, पण इथलंच पुल्लिंग जर पेटलं, ही बात मंत्र्यांसाठी बांधलेली नाही. तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. शहाण्याला इशारा काफी आहे, यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही. मी असेही धंदे करू शकलो असतो, पण नाही केलं. मला खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील. अतिशय चांगल्या पद्धतीनं इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते. त्याचं उद्घाटन या निमित्तानं झालं. मला स्वतःला मनापासून आनंद आहे. मला 5:45ला हरिपूरला एक लग्न आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी पुढे जाणार आहे. पण पुढचा कार्यक्रम रीतसर या ठिकाणी होणार आहे. मला फक्त एकट्याला जायची परवानगी आहे, बाकी कुणाला नाही. त्यामुळं मी पुन्हा सभापती तन्वी, उपसभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व उपस्थित सदस्य आणि सर्वच मान्यवरांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. काळामध्ये जमलेले माझे सर्व मिरज मतदारसंघातील तालुक्यातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, खरं तर मिरज पंचायत समितीचा उद्घाटनाचा हा सोहळा नियोजित आपण करण्यासाठी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब आणि आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व नेते मंडळींना घेऊन हा शानदार सोहळा करावा अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण दिलेला होता. परंतु काय गडबड झाली माहीत नाही दादा. अधिवेशन संपायच्या अगोदरच बातम्या लागल्या की सर इथलं उद्घाटन घ्यायचं आहे. मी योगेश कदम साहेबांना विचारलं, साहेब आपल्याला निमंत्रण एक पहिली पत्रिका काढली, त्याचं नाव नव्हतं. परंतु जेव्हा RDC मॅडमना आणि सीओना कळालं तेव्हा त्यांचं योगेश कदम साहेबांचं नाव घालण्यात आलं. पण त्यांना कळवलेलं पण नव्हतं. मी त्यांना विचारलं, तुमच्याकडे पत्रिका, निमंत्रण काही नाही, फक्त प्रोटोकॉल चुकवायचं नाही. उद्या कुठेतरी हक्कभंग येईल आणि कोंबडाहून कुठेतरी विधान भवनामध्ये बसावं लागेल या भीतीपोटी फक्त योगेश कदम साहेबांचं नाव घातलं गेलं. साहेबांना विचारलं, तुम्हाला सर निमंत्रण नाही आहे? साहेबांनी पण एवढं आश्वस्त केलंय की सर उद्घाटन होतंय न होतं माहीत नाही आहे, पण पुढच्या 8-10 दिवसामध्ये मिरज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून मी नक्की आढावा घेईन. आणि ज्यांनी पदाधिकारी आम्ही सर्व करतोय, पण प्रशासकीय अधिकारी दादा आजच्या या कार्यक्रमाला जे उपस्थित नाही आहेत, एकट्याचा मक्ता नाही आहे. हा कार्यक्रम इथं जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जिल्हा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आहेत, सर्व सदस्य आहेत. परंतु एकाचा ऐकून एखाद्याला चौकीसारखं वागणूक देणं हे काही योग्य नाही. परंतु आज एक कार्यक्रम झाला दादा, खरं उल्लेख करावा लागेल. आज काल सरकार, घोरपडे सरकारने सर्वांना आदेशच केला यायचा आहे, सगळे एवढे हजर झाले. परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. बाहेरच्या गावातून तुम्हाला एखाद्या गावाला 15 कोटी सारखा निधी दिल्यानंतर लोक येत नाहीत. जनमत काय चाललंय याचा तरी विचार करावा. कोणाची तरी ऐकायचं आणि राजकारण करायचं, टार्गेट करायचं आणि मी म्हणेल तसं चालायचं, हे चालू द्यायचं नाही. हे सरकारने जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सर्वच नेते मंडळी व्यासपीठावर एकत्र आलेले. तर बोलण्याचा हा व्यासपीठ नसलं तरी आज एवढंच सांगेल की इथून पुढे एकतर्फी एकाधिकारशाही त्या मतदारसंघात चालू दिली जाणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती आपण एकत्रित विशालदादा आहे, जयंत पाटील साहेब आहेत, इद्रिस भाई आहेत, घोरपडे सरकार आहे, या सर्वांना घेऊन आपल्याला एक वेगळी मोठ या मतदारसंघात बांधायचे आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच एक दिलानं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज उपस्थित सर्व मान्यवर जरा दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं रात्रीचा हा नियोजन करत असताना काही गैरसोय झाली, त्याबद्दल सर्वांचं या मतदारसंघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचा नाही. कुणाचं तरी आयडिया गॅरेजचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान कार्यक्रम ही एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जमले.
सरकारने ठरवलं या तालुक्यात फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. पहिल्यापासून आहे सरकारचं, नवीन नाही, पहिल्यापासून फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. ती मोडून काढणार म्हणजे काढणार. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारांसारखं आदर्श मार्गदर्शन आम्हाला मिळतं, नेतृत्व आम्हाला मिळालं. आणि सरकारने ठरवलं की ह्या तालुक्यात कोणतरी काहीतरी म्हणतंय म्हणून त्याच्याच चालीनं हा तालुका नाही चालणार. इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इथं लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल. उगाच कुणाला तरी इगो हार्ट झालाय, इगो प्रॉब्लेम म्हणून कोणतरी करत असेल तर ते बरोबर नाही. आता तुम्हाला सांगतो, आम्ही महापालिकेत काम केले ना, तुम्ही सर्वांनी पाहिले पत्रकार बंधूंनी. पण ज्यावेळेस आम्ही महापालिकेत विरोधी पक्षात होतो त्यावेळेला गपगुमान दोन प्रेक्षकासारखं विरोधी पक्षात आपला हात बांधून बसून आम्ही सगळे कार्यक्रम पाहिलेत. त्यावेळेला आम्ही असं नाटक केलं नाही की नाही काही असं तरी वर सरकार माझं होतं. त्यावेळेला मी असेही धंदे करू शकलो असतो, पण नाही केलं आम्ही. नाही करायचं आम्हाला. जी संस्था माझ्या ताब्यात नाही, जी संस्था माझ्या ताब्यात नाही तिथं मी काय म्हणून इथं आग्रह करतोय की नाही माझ्या वळचणीनेच पाणी गेलं पाहिजे, अजिबात होणार नाही. मिरज तालुका तरी खपून घेणार. आता मगाची खाली चर्चा करताना आम्ही विशालदादा, जयंतराव वगैरे होते, चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय, मिरज पॅटर्नचा विषय. पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेतलाय. असं गैरसमज करून घेऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे. ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या आपल्या परीनं आपल्या मर्यादेत राहावं. कुणाला वाईट मंगळ बोलणार नाही. पण आता मी आमदार आहे, मी आमदाराचं करायला पाहिजे ना, बरोबर का नाही? मग मी आमदारासारखं नाही राहिलो आणि फालतू बघायला लागलो तर मग अरे सर कसला दादाने आमदार दिला यार म्हणतील ना. त्यामुळं मर्यादेत राहावं. ह्या मिरज तालुक्यात लोकांच्याशी प्रतारणा करणाऱ्याची गैर आम्ही सोडा, लोकच करत नाहीत. आणि वनखेडे सरांनी सांगितलं, वनखेडे सर तुम्ही जे म्हटलात की मोठ बांधावी लागली ना, बांधलेली आहे ऑलरेडी, बांधावी कुठली लागणार आहे. हे तो व्यासपीठ दिसतं ना, व्यासपीठावर सर्वजण दिसत आहेत ना, ही मोठ बांधलेली. आम्ही फक्त काय महत्व आहे, प्रत्येकाला पक्षाचं महत्व आहे, प्रत्येकाला नेत्यांचं महत्व आहे. पण मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. शहाण्याला इशारा काफी आहे, यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही. एक चांगली इमारत आज आपल्या मिरज पंचायत समितीला या ठिकाणी लाभली. या इमारतीतून आमचे सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे आमचे बंधू आणि भगिनी आणि पदाधिकारी हे सर्वजण मिळून या मिरज तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे तो पार पाडतील. मिरज तालुक्यातले छोटे मोठे कसेही असेल सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या इमारतीतून या पुढच्या काळात कार्यकाळ चालेल, कार्यभाग चालेल आणि ती प्रामाणिकपणानं आमची सर्व टीम हे काम करेल. त्यामुळे या इमारतीच्या निमित्तानं मिरज तालुक्यातल्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि या इमारतीतून लोककल्याणाच्या शिवाय दुसरं काही होणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणार. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले नाही, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती. वेगवेगळ्या सरकारांनी प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. पण ह्या जिल्ह्यात जत तालुक्याची इमारतीचं काम सुरू करताना पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार दोघंच करून घेतात, इतर कुणालाही बोलवत. एमएससीबीच्या कार्यक्रमाला तर आटपाडीला स्थानिक आमदारांनाच शिवसेनेच्या बोलवलं नाही, दुसऱ्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार पालकमंत्री घेऊन त्याचं उद्घाटन केलं. जनतेचा शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिलाय,
आणि त्यामुळे आम्हीच तुमचं काम करतो अशी भावना लोकांपुढे घेण्यासाठी हा उद्योग चालला. दुर्दैवानं मंत्री साहेबांनी सांगितलं मोड बांधली पाहिजे, खरं आहे, आणि म्हणून बांधली गेली. कोणी नसल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा वेगवेगळ्या वेळेला झाला आणि त्यातनंही राजकारण घडलं. आपण खूप काहीतरी मोठं आहे अशी वागणूक काही लोक ह्या मतदारसंघात येत असतील तर पूर्णपणे चुकीची. आणि आम्ही संधी दिली की चांगला कार्यक्रम एकत्र घ्यायचा आहे. लोकांची अडचण होते, नवीन इमारत बांधायची होती म्हणून बऱ्यापैकी जुन्या इमारतीचं मेंटेनन्सचं काम थांबलेलं आहे. ती धोकादायक असू शकते. नवीन इमारत बांधली आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया, त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला वेळ लागतो की मला बसायला तरी जाऊया. आमदार साहेब ह्या ठिकाणी मीटिंग घेतली तरी दम बाजी सुरू. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाला तरी ऐकून तुम्ही रेटून काय निर्णय घ्यायला लागलाय. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी ही आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्तांतर झालं ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचे प्रयत्न झाले. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवू, तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेलाय आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला. कित्येक दिवस चालले, मंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत. अहो मंत्री येणार आहेत म्हणून काही कार्यक्रम थांबवायचा. ही इमारत मंत्र्यांसाठी बांधलेली नाही, ही सामान्य लोकांच्या सेवेसाठी बांधलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सभापतींनी निर्णय घेतला. आज उद्घाटन घ्यायचा आम्हाला निमंत्रित केलं. जिल्हा परिषद अध्यक्षा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. जयंत पाटील साहेब आता ह्या तालुक्यातले आमदारच आहेत, मी या तालुक्याचा खासदारच आहे, सरकार या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते आणि आज इद्रिस भाई ह्या तालुक्यातलेच असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन आज कार्यक्रम उद्घाटन घेतलेला आहे. त्याच्यात राजकारण म्हणून काय करायचा हेतू नव्हता, पण जनतेला ही बांधलेली इमारत लवकर सुपूर्द करायचं, लोकार्पण करायचा हेतू होता, तो पार पाडलेला आहे. सगळ्यांनी ह्या नवीन इमारतीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. या ठिकाणी चांगले निर्णय सदस्यांनी मिळून घ्यावेत सगळ्यांनी, असं मी त्यांना सांगतो. तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. आज एक पुरोगामी विचार पुढे न्यायची जबाबदारी सगळ्यात मोठा तालुका जिल्ह्याचा ह्या नात्यानं तुमच्या सर्व पदाधिकारी आहेत की तुम्ही प्रामाणिकपणे तुमची जबाबदारी पार पाडावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ह्या लोकार्पण सोहळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. याच्यासाठी घ्यावं लागलं, लोकशाही विकृत होण्याच्या मार्गावर दिसायला लागली. त्यामुळं जनतेला 2 पावलं पुढे येऊन हा कार्यक्रम स्वतः जनतेला नियोजित करावा लागला. त्याचं सगळं आखणी जनतेला करावी लागली. तो आज या ठिकाणी जनतेच्या मर्जीप्रमाणे, मनाप्रमाणे, मताप्रमाणे या ठिकाणी संपन्न झाला. या प्रसंगाने जे जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असतील, आत्ता सभामंचावर तर खासदार आहेत, जयंतरावजी पाटील आत्ताच या ठिकाणून एका महत्त्वाच्या एक ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळं त्यांना जावं लागलं, कार्यक्रमासाठी गेले. त्याचबरोबर वनखंडे सर आहेत, आपले विधान परिषदेचे आमदार इद्रिस भाई आहेत, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा पाटीलताई आहेत. या पंचायत समितीच्या सभापती व लोकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकशाही जागृत आहे हे दाखवण्याची संधी तुम्ही सोडली नाही. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हे दाखवून दिलं. हा मेसेज दिल्लीपर्यंत जावा अशी माझी इच्छा आहे. जर कुठं रगडण्याचा प्रयत्न जर झाला
तर जनता उफाळल्याशिवाय राहत नाही. तरी आम्हाला फक्त एकच दिवस मिळाला, नाहीतर हे चित्र आणखीन काहीतरी वेगळं बदललं असतं. असो, चित्र बदलणं हे महत्त्वाचं काम नाही, पण आज लोकशाही मार्गाने या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होते. यामधून पुढच्या काळात खऱ्या अर्थाने लोकहिताची आणि प्रगतीची कामं या ठिकाणून आपल्याला करायची आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने काय काय राजकारण झालं आणि कशा कशा पद्धतीने कोणाचे प्रयत्न झाले हे या ठिकाणी मुनखंडे सर आणि सर्वांनीच या ठिकाणी सांगितलं. खासदार साहेबांनी त्याचं वर्णन केलं. अशा पद्धतीने एखादं उपमंडूक वृत्तीचं राजकारण हे जरा थांबवलं. या देशातला एक महत्त्वाचा पक्ष मानला जातो, त्यांनाही माझी विनंती आहे, कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय, कुणाच्या व्यक्तिगत एखाद्या तुमच्या सदस्याच्या स्वार्थासाठी पूर्ण पक्षाला वळण देण्याचं काम चाललंय का, याचा एकदा अभ्यास करा. ही जनता जनार्दन आहे. या देशात सुद्धा तुम्ही चांगलेही दिवस बघितले आहेत, वाईटही दिवस बघितले. वाईट कसे येतात याचं प्रोसिजर तुम्हाला चांगलं माहिती आहे. मिरज तालुका कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे, पण इथलंच पुल्लिंग जर पेटलं तर काय सांगता येत नाही, देश पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रवृत्ती त्या दिशेने चालली आहे. इथंच थांबवा, नाहीतर पुन्हा मागचे काही प्रसंग या देशात यायला नको अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझं विनंती आहे की हे कुठनं काय व्हायला लागले, कुणाच्या स्वार्थापोटी काय घडायला लागले याचा जरा अभ्यास करा आणि ते जागेवरच थांबवा. आज हे उद्घाटन जनतेने ताब्यात घेऊन या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम केला. चांगला एवढ्यासाठी मी म्हणतोय, काय आतिषबाजी किंवा काय रंगरंगोटी किंवा काय फार मोठा दिमाखेदार असा काही कार्यक्रम करायची इच्छाही नव्हती, नाही. परंतु खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला ज्या कार्यकर्त्यांची शोभा लागते ती आज पूर्णपणाने या ठिकाणी दिसली. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी मगापासून 2-3 वेळा उल्लेख झाला की काल एकाच दिवसात एका तासात निरोप दिले आणि लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. किती मोठा धन्यवाद देत असेल हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. पुढील काळात ज्या ज्या वेळेला तुमची गरज लागेल, गरज अशाच वेळेला लागणार आहे की जिथं लोकशाहीवर अत्याचार होत असेल त्यावेळेला उभं राहण्याची गरज आहे. त्यावेळेला याच पद्धतीने, या चिकाटीने, या ताकदीने उभं राहा, एवढी मात्र मी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती करतो. आणि हे आपल्याला इथून पुढच्या काळात हा जिल्हा, याला सांगली जिल्हा म्हणतात, सहजासहजी विकला जाणार नाही. कितीही रेट काढा. काय झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, निकाल आधीच सांगितला होता काय होणार आहे ते. या पुढील काळात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जी नवीन पद्धत राजकारणात आणायला प्रयत्न चाललेत, विकत घ्या आणि राज्य करा, ही पद्धत थांबवण्याचं काम हे तुमच्या मदतीतून या पुढच्या काळात करायचं आहे. त्यालाही अशाच पद्धतीने सहकार्य द्या अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या जिल्ह्याची, या राज्याची, या देशाची लोकशाही टिकावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. पत्रकार मंडळी आणि सर्व तालुक्यातले गावकरी त्यांना अगदी कमी वेळात सांगून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे जमा झाला त्यासाठी तुमचं मी आभार मानते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या सभागृहात तुम्ही इथं बसला आहात त्या येत्या काहीच दिवसात तुम्हाला सभागृहाच्या बाहेर पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांचं नाव तुम्हाला पाहण्यात दिसेल. परत एकदा तुम्ही सर्वजण इथं आलात, सर्व नेत्यांचा आभार मानते आणि आजचा हा उद्घाटन सोहळा संपला असं जाहीर करतो. ज्यांच्या निमंत्रणाने आपण सगळे या ठिकाणी जमलो आहेत ते आपले सर्वांचे मार्गदर्शक, जिल्हा विद्युत बँकेचे संचालक माननीय अजितराव